नक्कीच संतोषदादा शिंदे, शामरावदादा शिंदे यायचं दादा सर्वांनी व्यासपीठावरती या. संतोषदादा, शामरावदादा खरंच वेलकम, सहर्ष स्वागत शामरावदादा याच्या सर्वांनी व्यासपीठावरती. करूया लवला देऊया आपण टी शर्ट, खरंच स्पॉन्सर बाय गोरखदादा शिंदे, स्पॉन्सर बाय नितीन शिंदे. थँक्यू सो मच. सामनावीरचं टी शर्ट इज द ब्रँड. लवला पाहतोय जर्सी नंबर 23, पहिल्या मॅचचा हिरो. थँक्यू सो मच लव. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा देऊया आमरक संघाला. नक्कीच शामरावदादा शिंदे वेलकम, संतोषदादा शिंदे खरंच वेलकम. व्यासपीठावरती या. प्रत्येक टीम ना हारलेली टीम बाह्य संघ आपण व्यासपीठावरती या आणि सन्मान चिन्ह घेऊन जावा बाह्य टीम याचं वेलकम. दादा सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. मान्यवरांचं खरंच व्यासपीठावरती या. नक्कीच यायचं दादा शामरावदादा यायचं प्लीज थोडं पुढे या. खरंच शामरावदादाने खूप सारे क्रिकेट खेळले शामरावदादांकडून देखील यायचं. शामरावदादा यायचं. संतोषदादा तुम्ही देखील या पुढे व्यासपीठावरती. मॅचला सुरुवात आहे पंच. नक्कीच चला मॅचला करायची सुरुवात. मॅच नाही थांबवायची पंच. नक्कीच शामरावदादा शिंदे वेलकम, सहर्ष स्वागत शामरावदादा. आणि त्याच्यासोबत पाहतोय आपण समीर दादा शिंदे यायचं दादा दोघांनी व्यासपीठावरती. दोघांचं करूया सहर्ष स्वागत. नक्कीच शामरावदादा शिंदे वेलकम यायचं तुम्ही देखील व्यासपीठावरती. नक्कीच शिवाजी दादा कोळेकर तुम्ही देखील या. वेलकम, सहर्ष स्वागत शिवाजी दादा कोळेकर. लक्ष्मण दादा शिंदे तुमचं देखील वेलकम, सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. आणि आपण करूया मान्यवरांचा सत्कार. अर्थातच आपण पाहतोय शामरावदादा शिंदे यांचा करूया सत्कार. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प ठेवून करूया आपण दादाचा सत्कार. नक्कीच संतोषदादा शिंदे यांचा देखील करूया सत्कार. संतोषदा या. नक्कीच संतोषदादा यांचा देखील करूया आपण सत्कार. याचा हरीश तुमच्या हस्ते करूया आपण अर्थातच टीम संतोषदादा शिंदे यांचा सत्कार. नक्कीच वेलकम लक्ष्मणदादा शिंदे, संतोषदादा शिंदे वेलकम, सहर्ष स्वागत. वेलकम लक्ष्मणदादा शिंदे, खरंच थँक्यू सो मच. व्यासपीठावरती बसा दादा. करूया दादांचं आपण सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू, एक सिंगल धाव. संघाचं अकाउंट ओपन झालंय. गोलंदाज पाहतोय आपण. ओहो यावेळी चांगला चेंडू, चांगला फटका. चेंडू निघून जातोय. टप्पा 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 घेत येतोय आउट ऑफ द 4. चौकार. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा झालाय तब्बल 6. तीन चेंडूचा खेळ झाला. धावाला. ओहो यावेळी ऑन साईडला कॅचचा कॉल. निलेश असेल. निलेश चुका करत नाही. टाळ्या हो द्या. खरंच आज मान्यवर व्यासपीठावरती आले आणि काहीर संघाचा खेळ पाहू शकता. निलेशने पकडली धावत पळत झेल. चिताई सारखा पळाला आणि आपण पाहतो स्पायडर सारखी झेल पकडले. फलंदाज पाहतोय आपण अर्थातच टीम कलकवडी संघाचा अर्जुन बॅक टू द डगआउट. संघाचा कॅप्टन कुल डगआउटच्या दिशेने येतोय. चेंडूचा खेळ झालाय 4. धावा झाले तब्बल 6. टू टू गो. महत्वाचे 2 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चाललाय अर्थातच आपण पाहतोय. मुकेशला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज पाहतोय हेमेशला. संघाचा हुकमी एक्का हेमेशला पाहतोय. चांगले 4 चेंडू टाकले. धावा झाले 6. पावसाचं षटक चांगलं मारावं लागेल. निलेशचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली झेल पकडली निलेशने. आज काहीर संघाचे सर्व मान्यवर पाहतोय. सर्व व्यासपीठ भरला आज काहीर संघाच्या मान्यवरांनी. ज्या विठलाईचा आशीर्वाद काहीर संघाच्या पाठीचा असतो त्याच्याच नावाने आज चषक भरवलाय. टू टू गो. ओहो यावेळी हलक्या हाताने एक सिंगल धाव. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे ढकलेल. जाऊन पोहोचेल 7 धावा. 5 चेंडू 7 झालेत. महत्वाचा 1 चेंडू. सेकंडला फलंदाज मुकेश पाहतोय. तर नॉस्टॉकिंगला पण पाहतोय आशिषला.
महत्वाचा एक चेंडू 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल अर्थातच टीम अमृत संघासोबत. महत्वाची मॅच. हो वेगाने टाकला होता यष्टीरक्षक अजयला देखील चेंडू समजला नाही. ब्लॉकर होता. लेग बायची येते एक सिंगल आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 8च्या घरात. 8 लॉस ऑफ द 1 विकेट्स. चला दोन्ही टीम अमृत संघ आपण देखील डगआउट पकडून घ्यायचं. दोन्ही टीमला 2-2 डगआउट दिले. तिकडे देखील खुर्च्या ठेवल्यात. कायर संघाचं आयोजन चांगलं पाहतोय. डगआउटच्या मध्ये बसून घ्या. डगआउट मध्ये आपल्यासाठी खुर्च्या ठेवल्यात. सहा चेंडूचा खेळ झालाय. धावा झालाय तब्बल 8. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय गोलंदाज कायर संघाचा कायर एक्सप्रेस आपण पाहतोय अजय शिंदे लाईक आयकॉन खेळाडू. हो वेगाने टाकला होता एक सिंगल. हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. लास्ट जॉब सगळं कॅचचा कॉल. हो रनआउटचा चान्स होता. थोडासा फंबल झाला तिथे. क्षेत्ररक्षण आपण पाहत होतो. ऋषी होता. ऋषी थोडासा फंबल झाला आणि तोपर्यंत पळून पूर्ण 2 धावा केल्यात. एकच धाव होती. 2 धावा घेतल्या. 2 ने धावफलक जाऊन पोहोचतील डबल डिजिट 10च्या घरात. पहिला चेंडू 10 धावा. गोलंदाज अजय पाहतोय. बॅटची कडा. कॅचचा कॉल. चेंडू निघून जातो की काय. यस चेंडू निघून चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी. चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा झाले तब्बल 11. संघाचा कॅप्टन आउट झालाय. अर्थातच आपण पाहतो विजयची विकेट आली. अर्जुनची विकेट आली. त्याच्यानंतर बॅटिंग थोडीशी नाराजगी राहते. 2 फलंदाज बॅटिंग करताना पाहतोय आपण. मुकेशला तर एका साईडला आशिषला. हो यावेळी देखील बॅटची काढा. क्षेत्ररक्षण असेल. चुकी करतोय. चुकी होते. चेंडू निघून जातो की काय. पंच पाहतायत. पंच 6 निशा करतील आणि सांगतील किती धावा असतील या चेंडूवरती. एक सिंगल धाव. असं वाटलं होतं की चेंडू निघून जातो की काय पण चेंडूने काटा बदलला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव आणि धावफलक जाते तब्बल 12च्या घरात. गोलंदाजी चांगली पाहतोय आपण अजयची. कायर संघाचा एक चांगला खेळाडू अजयला पाहतोय. संघाचा हुकमी एक्का अजय शिंदे. हो चाबूक शॉट जसे AK-40 मधून गोळी निघते असा फटका निघाला जातोय. एकदा वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. फेकी चुकीची होती. जसा गोळा फेकतो तशी फेकी करावी लागली. त्याच्यानंतर फेकी चुकली आणि तब्बल या 2 धावा. तिथे होता फलंदाज आपण पाहतोय अनिल होता. फेकी थोडीशी नाराजगी राहिली आणि धावफलक जाते तब्बल 14च्या घरात. महत्वाचे 2 चेंडू 2 टू गो. धावा झाले 14. चेंडूचा खेळ झालाय 4 2 टू गो. बॅटची काढा. आवाज ऐकला जातो. यस तूने सुना. यस मैने भी सुना. बॅटची काढा आणि फलंदाज पाहतोय आपण आशिष. बॅक टू द डगआउट. वेगाने टाकला होता. वेगावरती बॅट स्विंग केली. बॅटची थिकी एज घेतली आणि फलंदाज आशिष बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2 लागतो टीम कळकेवाडी संघाला. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. जो संघ या संघामध्ये जिंकेल तो संघ फाईट करेल अमरक संघासोबत. ती मॅच महत्वाची असेल. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिलला पाहतोय. ओव्हर क्रमांक 2चा 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. हो यावेळेला देखील मातीचा फुंकारे दिले. नाकाला सुगंध दिला जातोय आणि येतोय शेवटचा चेंडू डॉट. 12 चेंडूचा होतोय खेळ समाप्त आणि धावफलक थांबला जातोय तब्बल 14 वरती. लॉस ऑफ द 2 विकेट्स. कुठे जाऊ नका. पाहत राहा एक दमदार स्पर्धा. क्वालिटी स्पर्धा. अर्थातच विठला देवी चषक 2026 पर्व पहिलं. खरंच कौतुक करतो या स्पर्धेचं. 2-2 कूलर मालिकावीर साठी बेस्ट बॅट्समन साठी कूलर. खरंच कौतुक करतो या कूलरचं देखील या ट्रॉफ्यांचं देखील. आज मान्यवर पाहतोय कायर संघाने क्रिकेट खूप खेळलं. आज त्या कायर संघाने क्रिकेट जपलं आणि क्रिकेटच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा भरवली. खरंच कौतुक करतो या कायरच्या मान्यवरांचं. जाऊया 3ऱ्या षटकाकडे. हो 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 फिरकी गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज 3 मध्ये आलाय.
ऋषीला पाहतोय, पहिला चेंडू थोडासा वाईट टाकला, स्विंग करायचा होता, स्विंगचा बादशाह ऋषी पाहतोय. ऋषी शिंदे ऑन ओव्हर क्रमांक 3 मध्ये. सेकंडला फलंदाज आशिष. ओहो, या वेळी देखील 5चा चेंडूचा कॉपी पेस्ट, बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकलेत. धावेमध्ये भर, धावा झाले 16. लेफ्ट हँडने गोलंदाजी करतोय, थोडीशी अचूक गोलंदाजी करावी लागेल ऋषीला. करा दोरच धावा झाले 16. 1 ते 2 मोठे फटके आले ना, मॅच बनू शकते कर्केवाडी टीम कडून. महत्वाचे 6 चेंडू. स्लोवर गेन, टप्पा ओगला, खेळून गेला, क्षेत्ररक्षण असेल. हो तिथं होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, फेकी देखील पाहू शकता. लाजवाब फेकी पाहतोय आपण. अर्थातच हे क्षेत्ररक्षण पाहिलं जाते, अर्थातच आपण पाहतोय क्वालिटी क्षेत्ररक्षण खेळवलं जातंय. एक सिंगल धाव, एका धावीने धावफलक जाऊन पोचते तब्बल 17च्या घरात. बॅटची काढा, आवाज आला जातो की काय? पंच पाहतायत, पंचांनी 6 निशा केली आणि सांगतात या सिटीचा वाईट बॉल. ऋषी थोडासा टप्पा फिरवला जातोय, टप्पा चुकतोय, त्याच्यानंतर काटा बदलतोय आणि बॅक टू बॅक येतोय तिसरा चेंडू वाईट. एकच चेंडूचा खेळ झालाय, अजून 5 चेंडू बाकी असतील. महत्वाची 5 चेंडू. हो यावेळी चांगला होता, यावेळी अचूक होता, यावेळी टप्पा चांगला खेळून काढला जातोय. यावेळी स्ट्राईक थोडीशी रोटेट केली जाते. डॉट चेंडू होता, स्ट्राईक रोटेट केली आणि त्याच्यानंतर विकेट होताना पाहतो आपण फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अर्थातच सागरला आपण स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय. अनिलची आणि स्ट्रायकिंगला आपण फलंदाज पाहिलं जातंय. सागर सायकलला फलंदाज, मुकेशला सायकलला आणायचं होतं. चेंडूचा खेळ झालाय 2. धावा झाले तब्बल पाहतोय 17. बॅटिंग करावी लागेल कुठेतरी आता मुकेशला. खरंच क्रिकेटचा खेळ हा लाजवाब खेळ पाहतोय. आयुष्यात क्रिकेट बोलवत असेल ना, खरंच जावा मित्रांनो. क्रिकेटचाही खेळ असा आहे ना, तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. एखादी मुलगी सोडून जाऊ शकते, पण क्रिकेट तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, तो कधीही तुम्हाला आयुष्यात माघार घेणार नाही. आयुष्यभर क्रिकेट खेळत राहा. क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. आयुष्यात जर काही टेन्शन असेल तर क्रिकेटच्या मैदानामध्ये या, जिथे तुमचं टेन्शन दूर होऊन जाऊ शकतं. जाऊया मॅच मध्ये, एक चांगली मॅच. 4 चेंडूचा खेळ असेल. ओहो, यावेळेला एक सिंगलचा प्रयत्न. ऋषीने स्ट्राईक घेतली होती आणि त्याच्यानंतर मुकेशने स्वतःची विकेट बॉल मध्ये विकेट दिली जाते आणि विकेट बाद होते. बॅक टू बॅक 3 विकेट पाहतोय. सागर आउट पाहतोय आपण. सागरची विकेट आली. काय होतंय? लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण ऋषीकडून. फिरकीचा जादूगर, फिरकीचा वेगाचा बादशाह, हाताचा जादूगर, हातावरती चेंडू फिरवतोय. धावा झाले फक्त 17. आता समीकरण असेल ते म्हणजे 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजून बाकी असतील. 18 झाले का? नो डाऊट 18 धावफलक पाहतोय आपण. महत्वाचे 3 चेंडू. हो चांगला होता, लेग स्टिक जास्त होती, पंच वळले, पंचाने सांगले या सिटीचा वाईट बॉल. ऋषी कुठेतरी जास्त अवांतर धावा देतोय. तब्बल जर विचार केला तर ऋषीने 4 धावा अवांतर दिल्यात आणि धावफलक जात 19च्या घरात. या धावा काही संघाला मागात पडतील का? धावा झालेत 19 धावा. हो यावेळी चांगला फटका घेऊन गेला. एक सिंगल धाव. मुकेशला सायकीवरती आणण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव. एकने धावफलक पुढे ढकलतय, जाऊन पोहोचतोय तब्बल 20 धावा. डॉट चेंडू तो चांगली गोलंदाजी पाहतोय. धावा झाल्या फक्त 20 धावा. वन टू गो. महत्वाचा एक चेंडू पहिल्या इनिंगचा. धावा झालेत 20. ओहो फटका बसलाय. कॅचचा कॉल. आजय कॅचच्या खाली. कॅच पकडेल का? ओहो थोडीशी कॅच होते, ड्रॉप. आणि पंच आपल्याकडे वळतील आणि पंच सांगतील या तब्बल असतील
एक फक्त सिंगल, नो डाऊट. पंच 6 निशा करतील आणि दिली जातील एक सिंगल धाव. आणि पहिल्या षटक 2 धावा का, नो डाऊट दिल्या जातील 2 धावा. आणि पहिल्या इनिंगचे होते ब्रेक थ्रू. धाव फलक जाऊन बसतोय 22 धावा. आणि आता समीकरण असेल 18 चेंडू 23 धावेंचं. नक्कीच सीतारामदादा शिंदे दादा आपण देखील या व्यासपीठावरती. सीतारामदादा शिंदे प्लीज व्यासपीठावरती या दादा. यस के दादा प्लीज आपण देखील या सर्वांनी व्यासपीठावरती या. मान्यवर खरंच आपल्यासाठी स्टेज उपलब्ध केलाय. आपण व्यासपीठावरती आला, स्टेजला 4 चांद लागतात. वेलकम दादा आपण देखील या. खरंच व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच शिवाजीदादा कोळीकर यांचा आपण इथे करूया थोडासा मान सन्मान. शंकरदादा शिंदे या. शंकरदादा शिंदे तुमच्या हस्ते करूया आपण शिवाजीदादा कोळीकर यांचा सत्कार. नक्कीच कॅमेरामॅन फोकस करा व्यासपीठावरती. नक्कीच नक्कीच शिवाजीदादा कोळीकर यांचा करूया इथे मान सन्मान. यायचा शिवाजीदादा करूया तुमचा इथे थोडासा मान सन्मान. अर्थातच शंकर शिंदे यांच्या हस्ते करूया शिवाजीदादा यांचा मान सन्मान. नक्कीच आपण पाहतोय. थँक्यू सो मच दादा तुम्ही आला. स्पर्धेला 4 चांद लागले. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरण सुद्धा धन्यवाद शिवाजी दादा. थँक्यू सो मच. नेक्स्ट सन्मान जाऊया आपण. अर्थातच लक्ष्मण दादा शिंदे यांचा देखील करूया इथे मान सन्मान. यायचंय लक्ष्मण दादा. रवी शिंदे यांच्या हस्ते करूया आपण लक्ष्मण दादा शिंदे यांचा सत्कार. यायचं प्लीज विजय दादा या तुमच्या हस्ते करूया आपण लक्ष्मण दादा शिंदे यांचा करूया सत्कार. खरंच मायेची शाल प्रेमाचं पुष्प उचलून गावाचा अभिमान राखला या स्पर्धेनं. गावच्या लोकांचा मान सन्मान करणं खूप गरजेचं असतं. थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू सो मच लक्ष्मण दादा तुम्ही आला. स्पर्धेला 4 चांद लागले. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. नक्कीच सीतारामदादा शिंदे आपण देखील या. आपला देखील करूया येते मान सन्मान. सीतारामदादा शिंदे तुमचा देखील करूया येते मान सन्मान. प्रकाशदादा शिंदे तुमच्या हस्ते करूया आपण सीतारामदादा शिंदे यांचा मान सन्मान. याचे प्रकाशदादा याचा प्लीज आपण करूया सीतारामदादा शिंदे यांचा सत्कार. प्रकाशदादा या. आबा तुमच्या हस्ते करूया आपण दादांचा सत्कार. नक्कीच सीतारामदादा शिंदे यांचा करूया आपण. प्रकाशदादा शिंदे यांच्या असं टाळ्या होत्या. खरंच चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय सीतारामदादा शिंदे. खरंच थँक्यू सो मच. तुम्ही आला. स्पर्धेला 4 चांद लागले. पैसा सर्वांपाशी असतो. पैसा फक्त खिशामधून बाहेर यावा लागतो. पैसा ज्याचा बाहेर आला त्या माणसाने मन जिंकलं. पैसा सर्वांपाशी असतो. पैसा बाहेर येणं गरजेचं असतं. थँक्यू सो मच सीतारामदादा शिंदे. चला प्लीज पंच लगेच मॅचला सुरुवात करा. कळकेवाडी टीम अर्जुन दादा लगेच क्षेत्ररक्षण सजवा. अर्जुन दादा. नक्कीच विकास दादा बळीराम शिंदे आपण देखील या व्यासपीठावरती. विकास दादा वेलकम तुमचं देखील करूया. सहर्ष स्वागत. बंटी यायचं दादा आपण देखील व्यासपीठावरती. आणि त्यांची संपूर्ण टीम कायर संघ आपण सर्व या प्लीज विनंती असेल मित्रांनो. कायर संघ एक आपली स्पर्धा आपल्या गावाची स्पर्धा. स्पर्धा कोणीही भरू आम्हाला क्रिकेटचा नाद आहे. तुम्ही सर्वांनी व्यासपीठावरती या. वेलकम. सहर्ष स्वागत करूया. जाऊया ऐकूया मॅचची कहाणी. 18 चेंडू नक्कीच विकास बळीराम शिंदे दादा संपूर्ण टीम यायचा. विकास दादा संपूर्ण टीम या व्यासपीठावरती. खरंच कौतुक करतो. 18 चेंडू 23चं समीकरण. कायर संघ आपण सर्वांनी या व्यासपीठावरती टीम. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 23चं समीकरण. स्वतः आयोजन कमिटी पाहतोय. एका साईडला टीम कायर संघ तो दुसऱ्या साईडला कळकेवाडी टीम. 18 चेंडू 23चं समीकरण. एका साईडला आपण पाहतोय संघाचा आयकॉन खेळाडू अजय शिंदे जर्सी नंबर 02. तर एका साईडला आपण पाहतोय संघाचा कोण आहे संतोषला पाहतोय. संघाचा कॅप्टन कोल जर्सी नंबर 33. हार्दिक पांड्याची जर्सी नंबर पाहतोय. संघाचा कॅप्टन संतोषला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 23चं समीकरण. कुठे जाऊ नका. संदीपदादा वरंडे आपण कुठे असेल तर थोडंसं व्यासपीठावरती. संदीपदादा वरंडे ओव्हर क्रमांक 1 मध्ये आला गोलंदाज आशिष.
ज्याने आपल्या नावाची छाप सोडली, पीटीपीएल सारखी नाईट स्पर्धा ज्याने गाजवली, आशिषला पाहतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये, ज्याचा चांगली गोलंदाजी करतो असा आशिष पाहतोय. पहिला चेंडू इनसाइड आउट ओटीटी, चांगला फटका खेळून गेलाय फलंदाज अजय शिंदेच्या बॅटमधून येतोय. 4-4-4 चौकार. पहिला चेंडू, संघाचा अकाउंट ओपन झालाय, संघाचा श्री गणेशा झालाय, धावफलक जाऊन पोहोचतोय 4च्या घरात. एक चांगला गोलंदाज आशिषला पाहतो, मोठ्या स्तरावरती गोलंदाजी करतो, त्याच्यावरती अटॅक करतोय हा अजय. अजय शिंदे ना संघाचा हुकमी एक का, अजय एक्सप्रेस म्हणून ज्याला नाव दिलं तो अजय शिंदे ऑन स्ट्राईक. खरंच कौतुक करेल. पहिला चेंडू 4-23चं समीकरण होतं, आता 22 तब्बल विचार केला तर 19 धावांचं समीकरण असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साईटला फटका बसला की कॅच होईल का, चेंडू निघून जातोय. वन बाउन्स. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडू घेतोय सरळ सीमा रेषेची भेट. बॅक टू बॅक येतोय चौकार. बॅटिंगला जॉब करतोय अजय शिंदे, फलंदाजी पाहतोय आपण, कसा समाचार असतो पॉवर प्लेचा तो हा अजय घेतोय. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 8च्या घरात. चेंडूचा खेळ झालाय 2, धावा झालेत 8. 15चं समीकरण अजून बाकी असेल. ओहो, यावेळी चांगला होता, यावेळी अचूक होता, यावेळी पाहण्याजोगा होता, यावेळी बाउन्सर होता, हा तिका बाउन्सर होता, अजयच्या नाकाला फुंकारणी देणारा होता. तिसरा चेंडू येतो डॉट, कमबॅक केलाय, वन बाउन्स गॅदर देखील केलं जाते गोलंदाज आशिषला. चांगली गोलंदाजी पाहतो आशिषची. 15 चेंडू, 15चं समीकरण अवघड नसेल, सोपं देखील नसेल, मॅच मध्ये काही होऊ शकतं जर तरला महत्व नसतं. महत्वाचे 3 चेंडू पॉवर प्लेचे. यावेळेला लेग स्टिक जास्त पकडले, यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, पंच आपल्याकडे वळलायत आणि सांगतात या सिटीचा व्हाईट बॉल. अशा धावा थोड्याशा रोखाव्या लागतील टीम कळकेवाडी संघाला. आशिषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वाचा पुढचा चेंडू. हो, यावेळी एक सिंगल धाव, हलक्या हाताने चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. क्रिकेट कसं असतं, चांगल्या चेंडूला सन्मान दिला ह्याला क्रिकेट म्हटलं जातं. अजय शिंदेने 2 चौकार ठोकले, त्याच्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि एक सिंगल धाव आणि नॉन स्ट्राईकला उभं राहिला जातोय. खरंच कौतुक करावं लागेल अजयचं शिंदेचं. एक चांगला खेळाडूचं चांगलं क्रिकेट पाहतोय आपण. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 9च्या घरात, सॉरी 10च्या घरात. 10 धावा. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4 चेंडू झाले. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. ओहो, यावेळी कॅप्टन होता स्ट्राईकला, वेगाने बॅट स्विंग केले, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू पाहतोय डॉट. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय. जर ते पहिले 2 चौकार आले नसते मॅच थोडीशी थांबली असती. ते 2 चौकार अजय शिंदेचे आणि मॅच मध्ये थोडासा पलटवार. महत्वाचा 1 चेंडू. 1 to go. सेकंडला फलंदाज संतोष शिंदे. हो, बॅटचा काढा एक पाहतोय, चेंडू निघून जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी. पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 11च्या घरात. डबल डिजिट 11 धावा. आता समीकरण पाहतोय आपण. 12 चेंडू, 12चं समीकरण. दुपारचं सत्र मान्यवरांनी व्यासपीठ भरलंय. आज मान्यवरांनी क्रिकेट जपलंय, कारण आज मानाची स्पर्धा काहीर गावाने सर्वांनी क्रिकेट जपलंय. खरंच कौतुक करतो या काहीर गावाचं. आज मान्यवरांचा पाठिंबा असल्याशिवाय एवढी मोठी स्पर्धा होत नाही. आज प्रत्येक ठिकाणी मान्यवरांना पाहतोय, त्यांचा देखील मोठा उत्सव देखील असतो आई विठलाईचा. त्यांच्याकडे गणेशोत्सव देखील मोठा केला जातो, नवरात्री देखील मोठी केली जाते या काहीर गावामध्ये. खरंच कौतुक करतो. चांगली स्पर्धा पाहतोय काहीर गावाची. खरंच अभिमान असेल काहीर गावाचा. एक चांगली स्पर्धा काही असते त्या काहीर गावाने जपले. 12 चेंडू, 12चं समीकरण. मॅच थोडीशी अवघड होईल का. गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय कॅप्टन कुल. अर्जुनला पाहतोय.
ओव्हर क्रमांक 2चा पहिला चेंडू सायकेला फलंदाज अजय शिंदे. हो ब्लॉकर टाकला होता, चांगला होता इथे रनआउटचा चान्स. ओहो पंच पाहतील पंचाचे हात आकाशात आणि पहिला ब्रेक तो लागतोय टीम कायर संघाला. अर्थातच फलंदाज अजय शिंदे बॅक टू द डगआउट. या धावेची गरज नव्हती, धाव वेगाने घ्यायची होती. फटका फसला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि विकेट होतो तो म्हणजे अजय शिंदे. बॅक टू द डगआउट. आता समीकरण झाले 11 चेंडू 12 धावा. जर असे चेंडू हाताळले अर्जुन ना मॅच बनू शकते, मॅच बनली जाईल. अकरा चेंडू 12चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजे हार्ड हिटर फलंदाज हेमेश शिंदे. सेकंडला फलंदाज पाहतोय कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एका साईडला अर्जुन तर दुसऱ्या साईडला संतोष. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळी चांगला चेंडू होता की काय पंच पाहतायत. संतोषनं सांगितलं चेंडू लेग स्टिक होता. पंचांनी 6 निशा केली, काही हालचाल होत नाही. या सिटीचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय. मी पहिलं बोललो होतो 12-12 देखील अवघड होऊन जाईल, कारण हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना, अवघड होतो. 10 चेंडू 12चं समीकरण. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, फटका बसला, एलिव्हेशन कमी होतं. कॅच इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस. इथे पकडली जाते कॅच आणि ते मॅच पकडली जाते काय टीम कळकेवाडी संघाकडून. मोठा ब्रेक थ्रू टीम कायर संघाला लागतोय. फलंदाज संतोष शिंदे बॅक टू द डगआउट. नक्कीच सागर दादा पवार कुठे असेल प्लीज दादा व्यासपीठावरती या. सागर दादा पवार प्लीज दादा व्यासपीठावरती यायचं प्लीज दादा, सहकार्य करा सागर दादा पवार. नक्कीच सुनील दादा कोळेकर आपण देखील कुठे असेल तर आपण देखील व्यासपीठावरती या. सुनील दादा कोळेकर प्लीज व्यासपीठावरती या. व्यासपीठ आपल्या लोकांसाठी बांधलंय प्लीज दादा, सर्वांनी व्यासपीठावरती या, सहकार्य करा. चेंडूचा खेळ झाला तब्बल 3 धाव, अजून एक देखील दिली नाही. 9 चेंडू 12चं समीकरण. सेकंडला फलंदाज रायडरनी 3. पहिला चेंडू कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा विकेट. मी पहिलंच बोललो होतो मित्रांनो, क्रिकेटचा खेळ ना एवढा सोपा नसतो. असं नाही की तुम्ही घरात गेला, जेवणाचं ताट वाढला आणि तुम्ही जेवला, इथे अवघड होऊन जाईल. 12 चेंडू 12चं समीकरण होतं. समीकरण झालंय ते म्हणजे 8 चेंडू 12 धावा. विकेट्स देखील पडल्यात. आता जबाबदारी असेल ती म्हणजे हेमेश शिंदेवरती. काय होतंय, काय बिघडतंय, मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे. 8 चेंडू 12 धावा. आणि आपण अर्जुनला पाहतो या स्पर्धेतला ऑन हॅट्रिक वरती पाहतोय. हॅट्रिक करेल का विठला देवी चषकातील पहिली ऑन हॅट्रिक आपण पाहतोय. अर्जुन संघाचा कॅप्टन, जबाबदारी घेतली. 4 चेंडू चांगले टाकले. 2 टू गो ऑन द हॅट्रिक. स्टॅकिंगला फलंदाज अनिल. ओहो ब्लॉक होता, चांगला होता, अचूक होता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र होतं. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. बॅक टू बॅक 5 चेंडू. टाळ्या हो द्या मित्रांनो, अर्जुन साठी देखील एक तयार. लाजवाब गोलंदाजी. 12ला 12चं समीकरण होतं. असं वाटलं की काही संघ मॅचबाजी मारेल. आता समीकरण बदललंय. 7 चेंडू 12 धावा आणि पहिले मिडन ओव्हरचा सांगता करेल का अर्जुन. येईल का डॉट चेंडू, मिडन ओव्हर होईल का. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. हो फटका चांगला पाहतो. एक धाव एक. ओहो धाव घेतली नाही, धाव थांबवले. काय होतंय, एमएस ने एक देखील धाव घेतली नाही. पहिली मिडन ओव्हर येते. टाळ्या हो द्या सर्व क्रिकेटरांनो, सर्व क्रिकेट रसिकांनो. पहिली मिडन ओव्हर विटले चषक 2025 ची. कौतुक करावं लागेल अर्जुनचं. आता समीकरण बदललं. जर विचार केला तब्बल आपण पाहतोय चांगला इकॉनॉमी पाहतोय, खरंच कौतुक करावं लागेल. पहिली मिडन ओव्हर टाकली या स्पर्धेमध्ये. कौतुक करेल तेवढं कमी असेल. पहिले 6 चेंडू डॉट. 12ला 12चं समीकरण होतं. लाजवाब गोलंदाजी. आता समीकरण झालंय 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू.
दत्ताला फोन करून सांग. दत्ताला मॅच होते हाय व्होल्टेज. 6 चेंडू 12चं समीकरण. सहा चेंडू 12चं समीकरण. 12 धावा, 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 12 धावा. सेकंडला फलंदाज हेमेश शिंदे. तिने देखील खूप सारे सामने संघाला जिंकून दिलेत. आज मान्यवरांसमोर काहीतरी बाजी मारावी लागेल. आज गावचा अभिमान जिंकावा लागेल. आपली स्पर्धा थोडंसं कौतुक करावं लागेल हेमेशला. 2 षटकार, मॅच फिनिश. काय होतंय, काय बिघडतंय. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा, 6 चेंडू. गोलंदाज पाहतोय आपण सुनील ला आलाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुनील. ओहो, बॅटची काढा तिकेज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. एका धावेने मॅच जिंकता येणार नाही. षटकार चौकार मारले तर मॅच बनू शकते. आता समीकरण झालं 5 चेंडू 11 धावा, 11 धावा, 5 चेंडू. मनगटातली ताकद दाखवावी लागेल. काही संघ 25 धावा डिपेंड करताना पाहतो आपण कळकेवाडी संघाला. कौतुक करेल तेवढं कमी असेल या संघाचं. 5 चेंडू 11चं समीकरण. फुलटॉस होता. कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट. कॅच होती थोडीशी ड्रॉप. एक सिंगल धाव. चार चेंडू 10चं समीकरण. एक चौकार, एक षटकार, एक षटकार, एक चौकार. मॅच बनू शकते. 4 चेंडू 10चं समीकरण. सेकंडला हेमेश. हा चेंडू महत्वाचा होता. फुलटॉस होता. दिशा द्यायची होती. फटका बसला. कॅचचा कॉल आणि पकडली जाते कॅच. एलिव्हेशन कमी, ताकद होती, नाजाकत नव्हती. फटका खेळायचा होता. फटका बसला आणि फलंदाज हेमेश शिंदे बॅक टू द डगआउट. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. आता समीकरण बदललं. 3 चेंडू 10 धावा, 10 धावा, 3 चेंडू. आता समीकरण झालं. या चेंडूवरती आली विकेट. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा, 2 चेंडू. अजून देखील रामला पाठवलं नाही. रामवरती असं वाटत होतं की जबाबदारी टाकली जाईल का. जबाबदारी दिली ती म्हणजे नीलूवरती. नीलू काय करेल. पराक्रम करावा लागेल नीलूला. पराक्रम करावा लागतो. कारण मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला कोणी ओळखायचं असेल ना, तर काहीतरी नवकं करावं लागतं. तुम्हाला जर आज नीलूला जर ओळखायचं असेल, जर त्याच्या नावाची ओळख करायची असेल, तर 2 चेंडू 10 धावा ठोकावे लागतील. आपली ओळख मित्रांनो आपण करायची असते. आता ओळख करावी लागेल. कळकेवाडी संघाने आपला तर खेळ दाखवलाय. 25 धावा डिपेंड करताना पाहतोय. 2 चेंडू 10 धावा, 10 धावा, 2 चेंडू. काय होतं, येईल का षटकार की येईल चौकार. येईल डॉट चेंडू. षटकार चौकार येईल असं सांगता पाहतोय आपण. निलेश बॅटिंग करतो. निलेश मध्ये ती क्षमता असेल. 2 चेंडू 10 धावा. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल आमरक संघासोबत. लगेच रेडी राहायचा आमरक संघ देखील. महेश दादा, जयेश दादा, आपण देखील कुठे जायचं नाही. ओहो, हा चेंडू होता चांगला. बॅटची काढा. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय आणि घेतली जाते या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. पाहतोय आपण गोलंदाज सुनीलने घेतले. यार ला जॉब गोलंदाजी. कळकेवाडी संघ 25 धावा, आजीची 2 चौकार आले. मॅच सोडली होती. नंतर कॅप्टन अर्जुन आला. अर्जुन तो छा गया. अर्जुन के बाद सुनील आया. सुनील भी छा गया आणि मॅच मध्ये पलटवार झालाय. 1 चेंडू
10 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी असेल टीम कायर संघाची. असं वाटलं नव्हतं कायर संघ एवढा बॅकफुटला जाईल. आज मान्यवरांना पाहिलं आणि कायर संघ थोडासा बॅकफुटला गेला की काय. एक चेंडू, ओहो बॅट स्विंग आणि इथे बाजी मारतोय, इतिहास घडवला जातोय. 12 चेंडू 12 धावा डिपेंड केला जातोय. टाळ्या होऊ द्या मित्रांनो या खेळासाठी. 12 चेंडू 12 धावा डिपेंड केल्या. यार कौतुक करतो अर्जुन तुझ्या संघाचं. कलकेवाडी संघाला देऊया शुभेच्छा. चला जयेश दादा मराठे या लगेच अर्जुन तू देखील ये. नक्कीच विकास दादा या व्यासपीठावरती विकास दादांचा करूया आपण सत्कार.